माझं नाव युसुफ मेमन आहे. मी आता घरात निघालो तर जाता बघितला शकील बाय आमरण उपासनाला बसलेले आहे. बघून मला लय हे झाला काय. आम्ही पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वेळोवेळ वेळोवेळ बोलून कोरे साहेबांना वैद्य साहेबांना कमी 4 महिने कसे आम्ही तकलीफ काढले और आमचे इकडचे लोकांनी तकलीफ काढले. काय बोलू शकत नाही आम्ही. काय रिक्षावाले जे आहे ना, जे 50-60 रुपये घेणारे 100 रुपये घेतात इथं याचे. एवढी परिस्थिती लोक आम्हाला विचारतात, सत्ता तुमची असून पण आमचे रोड बघा बोले. युसुफभाई रोड कसे आहे, काय करणार. तर आता काय करणार आम्ही. आज शकील भाईला बघून आम्हाला एकदम हे वाटतं का ते माणूस बसलाय हे वेळ कशाला आणली कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने. काय त्याला म्हणून मग जाता जाता मी त्यांना पण समन्वय दिलेला आहे की असा साहेब बरा केला, तुम्ही चांगला काम केलं. आता रोड अशी परिस्थिती आहे ना, 2 रिक्षा गेली तर एकमेकाला टच होती. रोज भांडण होतात इथं. साड्याला जायला मुलगे मुली हे सगळे एवढे परेशान आहे ना. पाय पाय जातात. रिक्षावाले बोलतात महिना 1500 लेंगा ना 1200 लेंगा. तो आज हे घाई गरीब कुठून आणणार. एवढी मोठी आबादी झालेली आहे का. तर हेच आम्ही बोलतोय की बाय लवकरात लवकर रोड बनला तर ठीक आहे, न तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे. पूर्ण पत्रीपूल जाम करून टाका. आज शकील भाई बसला म्हणून आम्हाला थोडा आनंद झाला का बाई एक माणूस बसलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे वेळ आणली कशाला. अरे तुम्ही रोड काय नाही बनवत. रोड बनवून घ्या ना फटाफट. केवढे खड्डे. कमिशनरला मी हे बोलतोय की तुम्ही इथून जा करा, तुम्हाला माहित पडणार की कशी परिस्थिती आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बताऊंगा कि यहाँ पे करीब 4 महीने से रोड जो है वो खराब चल रहा है और बारिश में पूरा पानी भरा रहता है और उससे पानी जो है गंदा पानी जो है लोगों के घर का गंदा पानी जो है वो आ रहा है यहाँ पे रोड पे और चलने में बहुत दिक्कत हो रही है। और बच्चों के पैरों में पानी लगने से स्कूल में पानी पहुँच जा रहा है, गंदगी पहुँच जा रही है और उससे क्या है बच्चों के पैरों में जो फोड़ी हो रही है, फुंसी हो रही है। तो ये नहीं हो जाए। प्रशासन से मेरा निवेदन है कि इसको जल्द से जल्द बना के जरा जो है इसको अच्छा कर दें, जिससे हमारे विद्यालय को, बच्चों को और सभी लोगों को, सभी आम पब्लिक को इसका फायदा मिलेगा। और मैं प्रशासन से मेरा यही निवेदन है। और मेरा नाम है प्रदीप सिंह। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।